नोव्हेंबर फक्त गुलाबी थंडी घेऊन येत नाही आहे, तर तो या वेळेला तुमच्या खिशाचं टेम्परेचर सुद्धा वाढवणार आहे. कारण 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे नवे आर्थिक आणि प्रशासकीय नियम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करणार आहेत. यात आधार कार्ड अपडेट पासून ते बँक नॉमिनी, SBI क्रेडिट कार्ड शुल्क, म्युच्युअल फंड, गुंतवणूक आणि गॅस सिलेंडर दर या सगळ्यांमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे पुढचा महिना सुरू होण्याआधी हे नियम माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, नाहीतर नोव्हेंबरची थंडी तुमच्या बजेटलाही गोठवेल. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जागरण. नंबर 1, आधार कार्ड अपडेट. आधार कार्ड अपडेट करणं आता अगदी सोपं झालं आहे. आधी आधार कार्ड मध्ये नाव, पत्ता किंवा मोबाईल नंबर बदलायचा म्हटलं की थेट केंद्रात जावं लागायचं आणि रांगेत उभं राहावं लागायचं. पण आता UIDAI ने हा त्रासच संपवला आहे. आता तुम्ही घर बसल्या मोबाईलवरूनच हे सगळे बदल करू शकता. म्हणजेच ना वेळ वाया जाणार, ना प्रवासाचा खर्च होणार. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही मोठी सोय आहे. फक्त इंटरनेट आणि मोबाईल असला की आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. आधार कार्ड अपडेटचं काम आता एका झटक्यात पूर्ण होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आधार केंद्रावर जाण्याची आता गरज नाही. घर बसल्या तुम्हाला तुमच्या आधार कार्ड मधले बदल आता करता येणार आहे. नंबर 2, बँकेचं नॉमिनेशन. आतापर्यंत बँकेत खाते, लॉकर, सेफ ठेवताना आपण एकच नॉमिनीचं नाव देऊ शकत होतो. पण आता नव्या नियमानुसार तुम्ही 4 नॉमिनी पर्यंत नावं देऊ शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कोणाला किती टक्के हिस्सा द्यायचा हे तुम्ही तुमचंच ठरवू शकता. म्हणजे भविष्यात कोणाला पैसे मिळणार या गोंधळाला आता पूर्णविराम लागणार आहे. त्याबरोबरच ग्रामीण भागात जिथे वारसदारांमध्ये भांडण होतात तिथे हा नियम अगदी उपयोगाचा ठरेल असं म्हणायला हरकत नाही. नंबर 3, SBI क्रेडिट कार्ड. SBI क्रेडिट कार्ड जे लोक वापरतात त्यांच्यासाठी हा नवा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही SBIचं क्रेडिट कार्ड वापरून मुलांची शाळा किंवा कॉलेज फी भरत असाल आणि जर ती फी थर्ड पार्टी ऍप म्हणजेच पेटीएम, फोनपे सारख्या ऍपवरून भरत असाल तर आता लक्ष ठेवा, 1 नोव्हेंबर पासून यावर 1% अतिरिक्त शुल्क लागणार आहे. म्हणजे जर 1000 रुपयाच्या फीवर 10 रुपये जास्त लागणार आहे. हे शुल्क टाळायचं असेल तर थेट शाळेच्या वेबसाईटवरून किंवा त्यांच्याकडे असलेल्या POS मशीनवरून पेमेंट करा. नंबर 4, म्युच्युअल फंड मध्ये आता पारदर्शकता वाढणार आहे. जे लोक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी एक नवीन नियम आता लागू होत आहे. SEBI ने सांगितलंय, जर म्युच्युअल फंड कंपनीतील अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी 15 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक किंवा रिडिम्पशन केलं तर त्याची माहिती कंपनीच्या कंप्लायन्स ऑफिसरला लगेच द्यावी लागेल. त्यामुळे आता मोठ्या लोकांचे व्यवहार पारदर्शक राहतील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास देखील वाढेल. नंबर 5, गॅस सिलेंडरचे दर. गॅस सिलेंडर प्रत्येक गृहिणीच्या जवळचा विषय आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढतील का कमी होतील तर सांगते. तर या दरात नेहमीच बदल महिन्याच्या 1 तारखेला होत असतात. 1 नोव्हेंबरला पुन्हा LPG सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच घरगुती सिलेंडर किंवा व्यावसायिक सिलेंडर दोन्हीचे दर बदलू शकतात. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला बजेट बनवताना हे लक्षात ठेवा आणि दर नक्की चेक करा. एकंदरीत काय तर हे बदल काळाच्या गरजेचे आहेत. हे सगळे बदल ऐकून काहींना वाटेल अरे पुन्हा नवे नियम म्हणजे नवीन त्रास. पण खरं सांगायचं झालं तर हे बदल काळाच्या गरजेचे आहे. आधार अपडेट ऑनलाईन होतोय म्हटल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतील. त्यानंतर नॉमिनी नियम कुटुंबात शांतता ठेवेल. क्रेडिट कार्ड शुल्कच्या नियमाने आर्थिक शिस्त लागण्यात मदत होणार. कारण आजकाल क्रेडिट कार्डवर लोक हवा तो खर्च करतात आणि त्यानंतर कर्जाच्या ओझ्याखाली स्वतःचं जीवन संपवतात. त्यानंतर मंडळी, गुंतवणुकीचा पर्याय सुद्धा सोपा करण्यासाठी नवीन म्युच्युअल फंडचा नियम देखील अत्यंत आवश्यक होता. या नवीन नियमानंतर पारदर्शकता वाढणार आहे. तर मंडळी, आजच तुमचं आधार कार्ड तपासा आणि गरज असेल तर घर बसल्या तुम्ही 1 नोव्हेंबर पासून ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करू शकता. त्याचबरोबर बँक खात्यातील नॉमिनीची नोंद तपासा. SBI कार्डवरून फी भरत असाल तर मार्ग नीट ठरवा. त्याचबरोबर म्युच्युअल फंड व्यवहार पारदर्शक ठेवा आणि नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी गॅस दर बघायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आमच्या महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब मात्र नक्की करा.